हां, बोल ना. अगं हे सांग, काय करतेय तू? अभ्यास करते. आणि तू काय करतेयस? मन एकदम अस्वस्थ आहे. असंच एका कोपऱ्यात बसली काय मी. बोलतेयस तू? मग एक्झामसाठी अभ्यास नाही करते का? नाही ग, काल रात्री ना माझ्या बॉयफ्रेंड सोबत माझं भांडण झालं आणि मग त्याच टेन्शन मध्ये मी अभ्यास नाही करू शकली. त्या गोष्टी विसर आता आणि अभ्यासाकडे लक्ष दे. एक्झामच्या वेळी असा विचार करत राहशील तर फेल होशील ना. आणि आताची परिस्थिती तर अशी आहे की आपण चीटिंग पण करू शकत नाही. कळतंय का तुला? बघ, तुला किती समजवलं ना तरी तू समजू नाही शकणार. तू तुझा अभ्यास कर. अच्छा. अगं असं काय झालं की तुमचं भांडण झालं सांग? आता मी काय लपवू तुझ्यापासनं? तुला खूप छोट्या छोट्या गोष्टींवर माझ्याशी भांडत असतो. सोड, त्याला जाऊ दे. उद्या आपण एक्झाम हॉलमध्ये भेटू. बरं, ठीक आहे. हं? वसंत सरांचं घर हेच आहे ना? हो, हेच आहे. तुम्ही कोण आहात? माझं नाव गणेश आहे. मी वसंत सरांचा फ्रेंड आहे. अच्छा, मी त्यांची मुलगी आहे. काय झालंय बोला ना. अ, तुमचे बाबा घरी आहेत का? बाबा घरी नाहीयेत, ते बाहेर गेलेत. ओ, थांबा, मी ओ. त्यांना फोन करून बघते. ठीक आहे. अं, तुमच्याद्वारे डायल केलेला नंबर स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. बाबांचा फोन स्विच ऑफ येतोय. काही बोलायचं असेल तर मला सांगा ना. अ, अ, मी त्यांना भेटून हे पैसे द्यायला आलो होतो. असं आहे का? काही हरकत नाही, ते मला द्या. ते येताच मी त्यांना देऊन देईल ते. नाही नाही नाही, काय हरकत नाही. मी इकडेच बाहेर थांबतो. मी त्यांना भेटून स्वतःच पैसे देतो. ओ, हं, ठीक आहे. ओ, इथेच मी पायऱ्यांवर बसतो. बरं ठीक आहे ना मग. ठीक आहे. हं. 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 हं? ओफो, ते स्वतःला बाबांचे मित्र म्हणत होते आणि त्यावर मी त्यांना बाहेर बसायला सांगितलं. हं. सर, अ, अ, तुमची हं. इच्छा असेल तर तुम्ही आत येऊन बसू शकता ना. अरे रे, काही हरकत नाही. उगाच का त्रास घेताय तुम्ही? मी इथेच बसून वाट बघतो. अरे असं काही नाहीये. तुम्ही माझ्या बाबांना भेटायला आला आहात. जर मी तुम्हाला बाहेरच ठेवलं तर ते चांगलं नाहीये ना. आत येऊन बसा ना. अ, अम, हो ठीक आहे. हं. बसा ना. हं, हं. हां, 2 मिनिटं. मी तुमच्यासाठी प्यायला काहीतरी आणते. हां. ठीक आहे, हं. जा. हे घ्या. तुम्ही बसून चहा प्या. मला काही काम आहे, मी येते. हां. हं. अच्छा, ते सगळं राहू द्या. आता काय शिकताय तुम्ही? मी बी थर्ड इयरला आहे सर. ॲक्च्युली हो. परवा माझी एक्झाम आहे सर. बरंच काही अभ्यास व्हायचा आहे. अच्छा, मी जाऊन अभ्यास हो, करते तू सर. जा.
तू ओके. जाऊन अभ्यास कर. हं. हम्म. हं. हम्म. 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 हा. हम्म. हम्म. हं? हं? हे काय? तुम्ही माझ्या बेडरूम मध्ये का आलात? अरे ते असंच आलोय मी. काय म्हटलं? तुम्ही आधी बाहेर जाऊन बसा बरा. हम्म. हं? अरे लवकर बाहेर जा ना. हम्म. 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 हे बघ, तू ह्या पैशांना घेतल्यानंतर मला थोडा आनंदात येऊ शकतेस का? हं? काय म्हटलं? हं? हे बघा, मी तुमच्या मित्राची मुलगी आहे आणि माझ्यासोबत हे सगळं बोलायला लाज नाही वाटत? हे सगळं तुझ्या हं? वडिलांना कळेल याची भीती आहे ना तुला? तुला घाबरायची काहीच गरज नाही आहे. हे सगळं त्यांना कळणारच नाही. ही माझी गॅरंटी आहे. तू माझ्या पैशांना घेऊन मला थोड्या वेळासाठी आनंद दे ना. अरे मी तुमच्या मित्राची मुलगी आहे. पुन्हा पुन्हा तेच बोलताय तुम्ही? अ. आधी तुम्ही इथून बाहेर जा बरा. ही तुझ्यासाठी चांगली संधी आहे आणि तू कॉलेजमध्ये पण शिकतेय ना. प्रत्येक ठिकाणी तुला पैशाची गरज आहे ना. या पैशांना घेऊन जेव्हा गरज पडेल तेव्हा खर्च कर ना. हं? एकदा शांत डोक्याने विचार करून बघ. जर हे पैसे तुला कमी पडत असतील तर मला सांग, मी देतो ना अजून. शिट, माझ्या बाबांचा मित्र आहे. मला वाईट वाटलं तुम्ही बाहेर बसलात म्हणून तुम्हाला घरात आणलं आणि घरात बसून तुम्ही माझ्यासोबत अशा गोष्टी करतायत. आधीतून बाहेर जा तुम्ही. ऐक, माझं म्हणणं तर ऐक तू. तुम्ही आता निघताय की पोलिसांना फोन करू मी? म्हटलं ना जा इथून. हम्म. हम्म. हा बोल बेटा. बाबा, थोड्या वेळा आधी गणेश नावाचा एक मित्र तुमच्या घरी आला होता बाबा, आणि तो माझ्यासोबत खूप वाईट वागला बाबा. काय बोललीस? गणेश? मला जेवढं आठवत आहे माझा कुठला गणेश नावाचा मित्र नाहीये बेटा. हं? काय म्हटलं? तो तुमचा मित्र नाहीये का? नाहीये बेटी.
अरे बाबा, तो तुम्हाला द्यायला काही पैसे सुद्धा आणले होते त्यांनी. काय बेटी, मला देण्यासाठी त्यांनी पैसे आणले? अरे बेटा, तुला माहिती आहे ना, मी कोणाला सुधार पैसे देत नाही. मला असं वाटतं कोणा दुसऱ्यालाच भेटायला आला. असं आहे का? बघ बेटी, आजकाल खूप सारे चोर डाकू रस्त्यातच फिरत असतात. अनोळखी लोकांना असं घरी बोलवून बसवायचं नाही, ठीक आहे? हं? हे जग खूप वाईट आहे बाळा. हं. जोवर मी येत नाही तोवर दार लॉक करून आतच बसली राहा, ठीक आहे, ठीक मी आहे? बघते आता. ठीक आहे, ठीक आहे. ओफो, तो माणूस चोर होता का? बरं झालं मी त्याला हाकललं, नाही तर माझ्यासोबत काय झालं असतं आज. त्या चोराला तर मी पोलिसांकडेच द्यायला हवं होतं.